जमाना इतका बदललाय की कधी कुठे काय घडेल, कोणती बातमी समोर येईल याचा काहीही नेम नाहीये। अमरावतीत अशीच एक घटना घडली आहे। एका पत्नीनं पतीला लुटण्याचा कट आखला, त्यासाठी 1200 रुपयांची सुपारीही दिली। नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यानंतर काय झालं बघूयात सविस्तर। पतीला लुटण्यासाठी पत्नीची सुपारी, मारहाण करत 95,000 रुपये लुटले। तपासाअंती पत्नीचं भयानक कृत्य समोर। पत्नीनं पतीला संपवलं अशा बातम्या सध्या सातत्यानं समोर येत असताना अमरावतीमधल्या एका घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे। एका पत्नीनं स्वतःच्याच पतीला लुटण्यासाठी आणि बेदम मारण्यासाठी 1200 रुपयांची सुपारी दिली। नवरा बायको मधल्या वादाचं कारण कळलं तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल, कारण या पती पत्नीमध्ये वादाचं कारण होतं मालमत्ता। 25 एप्रिलला 31 वर्षीय अजय राठे पत्नीसह मोपेडवरून जाताना 3 ते 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला। हॉकी स्टिकनं अजयला बेदम मारहाण केली। गळ्यातली चेन आणि 2 अंगठ्या असा एकूण 95,000 रुपयांचा ऐवज लुटला। अजय राठीनं तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली। तपासादरम्यान हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पत्नीनंच 1200 रुपये देऊन पतीला मारायची सुपारी दिली होती हे समोर आलं। पण पत्नीनं असं केलं का, यामागचं कारण समोर येताच पोलीसही चक्रावले। या दोघांचं अरेंज मॅरेज झालं होतं, पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। मालमत्तेचा हिस्सा मिळेल, तसंच दरमहा 15,000 रुपये पत्नीला देणार, तसंच महिन्यातून एकदा माहेरी जाता येणार असा त्या दाम्पत्यामध्ये तोंडी करार झाला होता। लग्नानंतर अजयनं पैसे द्यायला नकार दिला आणि त्याच रागातून त्याच्या पत्नीनं हा कट रचला आणि सुपारी दिली। यामध्ये तिला तिच्या मावस भावानं सुद्धा साथ दिली। मारहाण करणाऱ्यांमध्ये मावस भाऊ आणि त्याचे 2 मित्र होते। पोलिसांनी याचा छडा लावला आणि त्या पत्नीसह तिघांनाही अटक केली। तपासामध्ये असं निष्पन्न झालं की या अजय राठी आणि ममता राठी या पती पत्नींचे वाद होते। ममता राठीला लग्नाआधी तिच्या पतीने कबूल केलं होतं की तुला दरमहा मी काही 15,000 रुपयांची रक्कम देईन, परंतु त्यांनी देणं बंद केल्यामुळे ममता राठीच्या मनात स्वतःच्या पतीविरुद्धच राग होता। तिने तिचा मावस भाऊ आणि त्याच्या मित्रांना या प्रकरणी सांगून मग मावस भाऊ चेतन टाक याने करण मुंदाने आणि स्मित बोबडे यांना हा गुन्हा करायला सांगितला आणि या ठिकाणी हा त्यांनी गुन्हा केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासावरून या तिघांचा गुन्ह्यातील रोल आणि त्याचबरोबर त्याच्या पत्नीचा रोल निष्पन्न झाल्याने सदर 4 आरोपितांबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। पैशाच्या मोहापायी नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी सुपारी देणाऱ्या या पत्नीची कीव येते। नाती खरंच इतकी तकलादू झाली आहेत? आपण माणूस पण हरवत चाललोय का, याचा विचार व्हायला हवा। अनिरुद्ध दवाडे, झी 24 तास, अमरावती।